एक काळ असाही होता की जेव्हा रुग्णवाहिका म्हटली की शिवसेना लिहिलेली आणि डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्र असलेली अँब्युलन्स नजरेसमोर यायची. अगदी सिनेमातही पाहिली आपण. तो अमिताभचा एक सिनेमा होता, विलनला मारायला जाताना ती शिवसेनेची अँब्युलन्स घेऊन गेली. आज काय झालंय तर आज आपण रस्त्यानं फिरत असताना आपल्याला वेगवेगळ्या संस्थांच्या त्या सेवाभावी रुग्णवाहिका वगैरे दिसतात. त्यातही आता सरकारी सेवा म्हणून चालवली जाणारी 108 नंबरची अँब्युलन्स प्रामुख्याने दिसते. कोरोना काळात या 108 अँब्युलन्स म्हणजे जीवरक्षक बनल्या होत्या आणि जे लोक या 108 नंबरच्या रुग्णवाहिका चालवायचे त्यांना आपण कोरोना योद्धा वगैरे म्हटलं. आज त्याच कोरोना योद्ध्यापैकी एक योद्धा स्वतःच्या आयुष्यासाठी लढतोय, पण ना शासन त्याच्या पाठीशी उभं आहे, ना या 108 अँब्युलन्स सेवेचं कोट्यावधींचं सरकारी टेंडर मिळवणारी जी कंपनी आहे ना ती कंपनी. कधी काळी रुग्णांना वाचवणारा 108 अँब्युलन्स चालक आज स्वतःच आपल्या जगण्यासाठी संघर्ष करतोय. तुम्हा आम्हाला मदतीसाठी हाक मारतोय, तरी त्याची जी हाक आपल्या कानापर्यंत का पोहोचत नाही? काय आहे त्याची कहाणी? या 108 अँब्युलन्स चालकाची कहाणी नेमकी काय आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओत. नमस्कार मित्र, ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटलमधल्या 108 अँब्युलन्स चालक असणाऱ्या महेंद्र कुडाळकर यांची. गेली 12 वर्ष ना दिवस बघितला ना रात्र बघितली, ऊन वारा पाऊस यांच्याशी झगडत, तर कोरोना असो वा कुठे घडलेला अपघात असो, आपली रुग्णवाहिका तातडीनं तिथवर नेत स्वतः त्या प्रसंगी उतरून कंबर कसून रुग्णांची सेवा करणारा हा माणूस महेंद्र कुडाळकर. कोरोना काळात भल्या भल्यांची हातभर फाटली होती. कुणाला हात लावायचं म्हटलं भीती वाटायची. ज्यांना समाजसेवेचा दिखावा करायचा होता ना, ते PPE किट घालून 2 हात लांबूनच रुग्णांना हाय हॅलो करायला जायचे, फोटो काढायचे. पण हा बाबा जीवाची पर्वा न करता हजारो कोविड पेशंटना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवत होता. हेच लोक तेव्हा खरे कोरोना योद्धे होते आणि तेव्हा सगळ्यांनी त्यांना म्हटलं देखील की बघा बघा कोरोना योद्धा आला. कुडाळकर हे सुद्धा याच कोरोना योद्ध्यांपैकी एक. कोरोना तर सरला हो, पण त्यानंतरही इतकी वर्ष CPR हॉस्पिटलच्या 108 अँब्युलन्सवर चालक म्हणून काम करणाऱ्या या कुडाळकरांवर सप्टेंबर महिन्यात काळानं घाला घातला. ऑन ड्युटी असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि हे बेशुद्ध पडले. तात्काळ त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मग वेगवेगळ्या चाचण्या केल्या गेल्या, रिपोर्ट्स आले. त्या रिपोर्टचा सखोल अभ्यास केला गेला. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं त्यांना की मोटो न्यूरॉन हा गंभीर आणि असाध्य आजार झालाय. मोटो न्यूरॉन हा एक असा आजार आहे जो आयुष्यभर सोबत राहतो माणसाच्या. ज्या माणसानं 12 वर्ष एक तर रुग्ण कोण आहे, कुठला आहे, त्याचा आजार कुठला आहे हे न पाहता निरलस सेवा दिली, आज तो एका असाध्य आजारानं ग्रस्त झालाय. जीवन मरणाचा संघर्ष सुरू आहे त्याचा. मग आपण आपल्या सोयीनं जेव्हा आपल्या कामाला आला होता हा, तेव्हा याला कोरोना योद्धा वगैरे म्हटलं. पण आज तोच योद्धा एक वेगळीच लढाई लढतोय, तर त्याला आज आपण मदत करणं गरजेचं हे विसरतोय. कारण काय झालंय की त्याच्यासाठी मदतीचा असा ठोस कुठला हात पुढे आलेला दिसत नाहीये. मोठं दुर्दैव आहे आपलं. महाराष्ट्रातली 108 अँब्युलन्स सेवा चालवणारी कंपनी कुठली तुम्हाला माहीत असेलच, BVG, भारत विकास ग्रुप. या कंपनीचे मालक हनुमंतराव गायकवाड. या गायकवाड साहेबांच्या इथवर पोचण्याच्या म्हणजे त्यांच्या संघर्षाच्या स्टोरीज तुम्ही अनेक पॉडकास्टमधून पाहिल्या असतील, नाही का? त्यातून एक समजलं आपल्याला की या माणसाला गरिबीची जाण आहे, कळवळ आहे. किमान पॉडकास्टमधून तरी ते बोललेत तसं. आणि आज सुदैवानं हा साधा माणूस जो मेहनतीनं आपला BVG नावाचा ग्रुप एवढा मोठा बनवून बसलाय की या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 3,300 करोड रुपयांची आहे. अशा या बलाढ्य कंपनीकडे, BVGकडे या सरकारी रुग्णवाहिका सेवेचं कोट्यावधींचं टेंडर आहे. त्या कंपनीकडे कुडाळकरांच्या कुटुंबियाकडून मदत मागण्यात आली. कशासाठी? तर त्यांच्याच एका ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हर असलेल्या महेंद्र कुडाळकर नावाच्या एका माणसाला त्याच्या जगण्याच्या संघर्षात मदतगार ठरणाऱ्या औषधोपचारासाठी. आणि आता तो हतबल झालाय म्हटल्यावरती घरातला करता कमावता पुरुष जर रुग्णशय्येला खिळलाय, त्या परिस्थितीमध्ये उघड्यावर पडलेल्या त्याच्या कुटुंबांच्या किंवा कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी लागतं ना, त्यासाठी हात पसरलेत. पण आजपर्यंत या हनुमंतरावांच्या औदार्यातून कुडाळकरांना 1 रुपयाची मदत मिळालेली नाहीये. एक म्हातारा बाप आता हे उघड्यावर पडलेलं कुटुंब पोसण्याचा तोकडा प्रयत्न करतोय, पण तोही हतबल आहे. मी महेंद्रांना कंपनीमध्ये 8-9 महिन्यापूर्वी येऊन चक्कर येऊन पडले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना ट्रीटमेंट केली. ते ट्रीटमेंट केल्यानंतर असं निदर्शनास आलं की
परत कामावर जाऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही कंपनीकडे सगळ्या प्रकारचं त्यांनी काय काय कागद मागतील ती सगळी कागद आम्ही दिली. पण आज गेली 8-9 महिने आमच्याकडे त्या कंपनीला अजिबात दुर्लक्ष केलेलं आहे. आज ही 2 लहान मुलं आणि मुलगी ह्यांना मला पोसावं लागते, त्याच्यामुळे मला त्रास होतो. आजवर कुडाळकर यांच्यावरचे जे उपकार जे झाले ते कसे सुरू आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 108 रुग्णवाहिका चालवणाऱ्या चालकांनी एकत्र येत पुढाकार घेत कोणी 500 कोणी 1000 असे जमा करून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवलेले आहेत. रुग्णालयातल्या डॉक्टरांनी अनेकदा मदत केलेली आहे. पण हे अजून असं किती दिवस चालणार आहे? 108 नंबरची ॲम्ब्युलन्स ही सरकारी रुग्णवाहिका सेवा जरूर आहे, पण ही सेवा खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन चालवली जाते. त्यामुळे सरकारही हात वर करणार आहे, आमचा काय संबंध म्हणेल. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर जरा स्मरणशक्तीवर जोर द्या. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असताना या 108 रुग्णवाहिकेच्या कंत्राटाचा एक घोळ झाला होता, घोटाळा झाला होता किंवा देवाणघेवाणीत काहीतरी झोल झाला होता. अशा बातम्या माध्यमातून आपण ऐकलेल्या होत्या. तेव्हा ही कंपनी, अजून एक त्याच्यासोबत एक कंपनी होती, सरकारचे प्रतिनिधी हे माध्यमांना मुलाखती देऊन हा झोल लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाही आपण पाहिलेत. पण याच सेवेतल्या एका चालकावर ऑन ड्युटी जर का एखादी आपदा कोसळली, एखादं संकट कोसळलं, तर त्याच्या उपचारांची, त्याच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाची कुठलीच सोय या कंपनीनं मेडिक्लेम किंवा विम्याच्या स्वरूपात केलेली नाही आहे. किंवा सरकारनं हे कंत्राट देताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत, त्यांच्या आरोग्याबाबत कंपनीला कुठल्याच अटीशर्ती घातल्या नाही आहेत असं दिसतंय एकंदर. सरकार तर सरकार आहे, उसके क्या कहने. पण ही सेवा चालवणारी आणि त्यातून कोट्यावधींचा नफा कमवणारी एवढी मोठी कंपनी BVG, एवढ्या मोठ्या कंपनीनं स्वतःच्या कर्मचाऱ्याला प्राथमिक उपचारानंतर वाऱ्यावर सोडून दिले आणि आता तर स्पष्ट सांगितलंय की यापुढे कोणतीही मदत मिळणार नाही, त्यामुळे परत आमच्याकडे येऊ नका. या बेदरकार वृत्तीनं वागण्याचा संताप आल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व 108 ॲम्ब्युलन्स चालकांनी 21 तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. पण तरी सेवा बंद पडलेली नाही आहे बहुतेक. सामान्य कर्मचाऱ्यांचा हा संताप अगदीच चुकीचा नव्हता, चुकीचा नाही आहे. कारण प्रश्न एका कर्मचाऱ्याचा, त्या कुडाळकरांचा नाही ना, प्रश्न आहे रुग्णसेवा करणाऱ्या त्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेचा. त्यांच्या कामाला फक्त कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवलं, एखादी ती कुठली तरी ट्रॉफी दिली प्लास्टिकची, म्हणजे एखाद्याचं आयुष्य सुरक्षित होत नाही हो. जर प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्यांचं भविष्य असं असेल तर विचार करा, उद्या कोण जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करायला रस्त्यावर उतरणार आहे. बोलायला हे लोक कोण, तर योद्धा, ईश्वराचे अंश आहे ते, आरोग्यदूत, फलाना ढिमका. पण या सो कॉल्ड ईश्वराच्या अंशांना मिळतंय काय? ना ठोस इन्शुरन्स, ना कायमस्वरूपी सुरक्षा, ना आजारपणात आधार. मग या कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? मित्रो, आज गरज आहे तुम्ही आम्ही सामान्य जनतेनं या 108 ॲम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची. कारण संकटाच्या काळात हेच लोक सर्वात आधी आपल्या मदतीला धावून येतात आणि आज त्यांना आपल्या आधाराची गरज आहे, मदतीची गरज आहे. किमान त्यांच्या बाजूनं बोलण्याची तरी तेवढी तरी आपण इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. सध्या बाजारात मुबलक झालेल्या फालतू चवन्नी छाप सरकारी पत्रकारांना या घटना दिसणार नाहीत. कोणी यावर आवाज उठवणारही नाही. BVG ग्रुप ही मोठी कंपनी आहे, तिच्या वाटेला कोणी जाणारही नाही. किंबहुना त्यांनी फेकलेल्या 4 पार्लेजीच्या बिस्किटांनी यांचं पोट भरलं देखील असेल. पण महेंद्र कुडाळकर, त्यांची बायको, त्यांची पोरं आज हॉस्पिटलची बिलं आणि रोजच्या जगण्याचा जमा खर्च जुळवता जुळवता हतबल झालेले दिसत आहेत मला. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. निद्रिस्त सरकारला जागा करण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जे झोपेचं सोंग घेऊन बसलेत ते तुमचे मूळचे कोल्हापूरचे असलेले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ते तरी जागे होतील. आता यांना जागा करून आपण मला काय फायदा नाही होणार आहे त्याचा, तर त्या कुडाळकर कुटुंबियांना मदत करणार आहोत हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुर्तास इथेच थांबतो. जर तुमच्यात सद्सद विवेकबुद्धी जागृत असेल, तुम्हाला कोणाला मदत करावीशी वाटत असेल तर जरूर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.